हा विचार उद्धव साहेबांचा आदरणीय वंदनीय बाळासाहेबांचा विचार आपल्या मनोगतातून आपल्या भाषणातून त्या ठिकाणी मांडणार आहे. व्हिडिओ ना हो स्क्रीन ऑफ राहू देऊ ना स्क्रीन ऑफ राहू देऊ ना हो शिवसेनेचा पब्लिक लाईन दिसणार अण्णा लावा स्क्रीन लावा त्याने एवढा खर्च केला तुम्ही कुठं काही बी आम्ही भाई कुछ भी डायलॉग मारते यार तुम भी हा 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 ती पब्लिक इतकी मागे दिसली त्यांनी एवढा खर्च केला हो दादा त्यांची संवाद साधण्यापूर्वी हो दादा व्हिडिओ लावा पहिला कॅमेरा आणि स्क्रीनची ऍडजस्टमेंट आपण या ठिकाणी करून घेऊया. सहकार्याने विनंती थोडस आपण लवकर करायचंय. कारण नाही तो युट्यूबला किती वेळ लागेल व्हिडिओ चालू करा ना तो पहिला महागाई असेल, बेरोजगारी असेल, महिला सुरक्षा, शेतकऱ्यांच्या विरोधातली धोरणं असेल, या सगळ्या विषयांच्या अनुषंगाने हो थांबा तसा महामारीच्या काळात या महाराष्ट्राच्या मागे अचल विरोधाला विरोध म्हणून विरोधी पक्ष जनतेला फक्त पोकळ आश्वासन देत होता. तेव्हा मात्र उद्धवा तू शिवभोजन देऊन गरीब जनतेला मायेने दोन घास भरवत होता. महामारीच्या काळात जनादेश सांभाळायचा होता. ते थाळ्या वाजवत राहिले. रविवार को शाम को 5 बजे 5 मिनट तक ताली बजा करके, थाली बजा करके, घंटी बजा करके हम उनके प्रति अपनी कृतज्ञता व्यक्त करें. गंगा माईची शववाहिनी झाली. पण तुम्ही मात्र आमच्या इंद्रायणी, गोदावरी आणि चंद्रभागेची संस्कृती जपून 24 तास यंत्रणा राबवून जनतेच्या सेवेसाठी कंबर कसली. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, असं छत्रपतींच्या राज्यात मराठी माणूस अगदी छाती ठोकून म्हणाला. पण आज त्याच काही दिल्लीतल्या लोकांना भुलून काहींनी आपल्याच माणसांशी गद्दारी केली. या महाराष्ट्राने अनेक राजकारणी, नेते पाहिले आणि झेलले. पण संयम, सुसंस्कृत, नैतिकतेचे गुण उद्धवा तुझ्यातच आम्हाला दिसले. प्रक्षोभक भाषण, आक्रमक पक्ष काढून काही लोक बाळासाहेबांची फक्त नक्कल करतात. पण बाळासाहेबांचे, प्रबोधनकारांचे विचार मांडून उद्धवा तू पक्षाचं कुटुंब करू पाहत होतास. काही चलाक राजकारणी सत्ता मिळावी म्हणून रात्रभर कुटील डाव मांडत होते. पण उद्धवा तू महाराष्ट्रासाठी कोरोनाशी अहोरात्र झगडत होता. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री ठाकरे टॉप 5 मध्ये. खुर्ची हवी म्हणून रातोरात शपथविधी झालेले आम्ही पाहिले. पण कार्यकाळ संपला म्हणून उद्धव साहेब तुम्ही शांतपणे कसे काय पाय उतार झाले. उद्धवा कोरोना काळात तू राबवलेला धारावी पॅटर्न अख्ख्या जगाला आदर्श ठरला. पण असा आदर्श मुख्यमंत्री आम्हाला 2.5 वर्ष लाभला आणि मराठी माणूस पहिल्यांदा आज एक मराठी माणूस म्हणून
बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक म्हणून मला तमाम मराठी जनतेला, या सह्याद्रीला, माता भगिनींना तुमचा अभिमान आहे की हो, महाराष्ट्रात असा एक मुख्यमंत्री, असा एक नेता, असा आमचा कुटुंब प्रमुख आहे जो सुसंस्कृत, नैतिक, जबाबदार, विनम्र माणूस आहे. तो म्हणजे आमचा उद्धव, आमचे साहेब आणि आमचे भावी मुख्यमंत्री मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. ईश्वर शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. सन्मान आणि विचार मंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय, परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करत या मंचावर उपस्थित आजच्या या प्रबोधन महासभेसाठी आवर्जून असलेले दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख श्री धात्रकजी, तद्वतच सर्व विधानसभा संपर्क प्रमुख, विधानसभा समन्वयक, तालुका प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, माथाडी कामगार सेना, सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, थोडासा मगाशी मी येत असताना काही लोक तिकडे गाडीच्या जवळ होते आणि मग 2-3 टीव्हीला बातमी झळकली, तापा बिपा अडवला केला असं काहीतरी बातमी झळकली. मला मनात असं वाटलं की अरे म्हणजे सुहास कांदेंनी किमान असं काही करायचं असेल तर एवढे आता 50 खोके जवळ आहेत तर म्हणजे काय आहे माहिती आहे का, 200-200 रुपयानं माणसं जमवली की ती जास्त पुढे येत नाही. अजून एक 100-100 रुपये जास्त द्यायला पाहिजे होते. आपलं एवढंच म्हणणं आहे, बाकी काय. सुहासराव इथून पुढे जरा लक्षात ठेवा की जरा 100-100 रुपये जास्त देत चला, म्हणजे माणसं नीट पुढे येतील. मला काहीच बोलायचं नव्हतं बरं का या विषयावर, अजिबात बोलायची इच्छा नव्हती. आणि सुहास कांदे सारख्या असल्या काही माणसांवर आम्हाला अजिबात बोलायला आवडत नाही आवडत. आपण लय काहीतरी वेगळा डोक्यात विचार ठेवून आलो होतो, पण मला माहितीच नाही की ते एवढं घाबरलेलं आहे म्हणून. मी एन्जॉय केलं मगापासून. सुहासराव ये डर मुझे अच्छा लगा, मी एन्जॉय केलं. आता अडचण काय झाली आहे माहितीये का, माध्यमांनी एक बातमी केली की गाडीचा तापा अडवण्याचा प्रयत्न वगैरे. त्याच्यात आता आमच्या गणेश धात्रक दादांमुळे त्यांना एक मदत झाली. काय मदत झाली की सभा सुरळीत चालू आहे हे माध्यमांपर्यंत पोहोचण्यासाठी जी लाईव्ह लिंक पोहोचायला पाहिजे ती लाईव्ह लिंकच पोहोचू शकली नाही. कारण माध्यमांच्या प्रतिनिधींनी लाईव्ह लिंक करावी अशी काही व्यवस्था इथे झाली नाही. ती माध्यमांकडून झाली नाही की अजून काही कारणामुळे झाली नाही, पण काहीतरी अडचण आली नक्की. हा म्हणजे मजेशीर गोष्ट आहे बरं का, फार मजेशीर गोष्ट आहे. पण तरीही असो, मग मला सकाळपासून वेगवेगळ्या गोष्टी कळायला लागल्या. ताई ते असं आहे, ताई ते तसं आहे, मग ताई ते लईच दहशत करते, ताई ते लईच दादागिरी करते, ताई लईच ते गुंडागर्दी करते, ताई ते लईच काहीतरी माणसं बिनसं जमवते, असलं काहीतरी करते. काय असते माहितीये का, मग ती अशी काही कळप आला ना, एक 10-20 बायकांचा कळप आला, इकडून 10-15 पोरांचा कळप आला. आता ह्याला कोण सांगायचं, कळप लांडग्यांचे असतात.
वाघीण एकटीच येते. सुहासराव, माझी अजिबात इच्छा नव्हती तुमच्यावर बोलण्याची, माईच्यान इच्छा नव्हती, पण तुम्ही हाताने संक्रांत ओढवून घेतली त्याला मजा नाही. आता या मैदानावर जे काही होईल त्याला पोलीस प्रशासन जबाबदार असेल. कारण उभ्या महाराष्ट्रामध्ये सभेची परवानगी घेताना कधीही कुठल्याच तहसीलदाराने सभेच्या परवानगीमध्ये हस्तक्षेप केलेला नाही. काय नाव आहे तहसीलदाराचं? मोरे. काय मोरे? सिद्धार्थ मोरे. तहसीलदार सिद्धार्थ मोरे साहेब राजकीय सभेच्या परवानगीला जेव्हा पोलीस खाते परवानगी देते, नगर परिषद ही परवानगी देते, तेव्हा तहसीलदार कुठल्या कारणाने परवानगी अडवते हे मला आता अधिवेशनात प्रश्न विचारून तुम्हाला विचारावे लागेल की तुम्ही असं का करता? तुम्ही सरकारचा पगार घेता का सुहास कांदेचा पगार घेता हे मला काय सांगितलं? मग मला अजून कुणीतरी म्हणलं बरं का, म्हणजे ते गोमूत्रानं काहीतरी धुवायचंय रस्ता बिस्ता. ह्याला कमाल आहे कडे, गोमूत्रानं रस्ता धुवायचा म्हणल्यावर. आता हे जर गोमूत्रानं रस्ता धुवायचा आहे म्हणजे विटाळ झाला, बरोबर आहे का? गोमूत्रानं रस्ता धुवायचा आहे म्हणजे विटाळ झाला. बरं, बाया कोण आणल्या? कुणाच्या बाया आणल्या? अरे कुणाच्या बाया आणल्या? सुहासराव, मला व्यक्तिगत जायला भाग पाडू नका, भाग पाडू नका मला. आता असलं टकुरं सरकलेलं आहे, लय सरकलंय आपलं. मी लय सभ्य लेकरू आहे, सज्जन लेकरू आहे, पण मगापासून इतक्या काही गोष्टी मला म्हणजे अशा काही काही घडल्यात ना, हे अजिबात नाही. विटाळ विटाळ बाळगता, स्पृश्य अस्पृश्य करता, पण एवढी स्पृश्य अस्पृश्यता करताना आय मनमाड मधल्या लोक हो, सगळ्या जातीचे मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागवाड, सुतार, लोहार, कुंभार, सगळ्या जातीचे. मग ते आमचे बौद्ध भाऊ असतील किंवा मातंग भाऊ असतील किंवा चर्मकार भाऊ असतील, आमच्या सगळ्या जाती धर्माचे सुहास कांदेला आणि त्यांच्या समर्थकाला कुणाचा विटाळ होतोय? कुठल्या जातीचा विटाळ होतोय? आणि ज्या जातीचा विटाळ होत असेल त्या जातीची मतं तुला पाहिजेत का? विटाळ होतो, दम असेल तर खरंच तू रस्ता धू. आणि ज्याला कुणाला जातीची अस्मिता चाड आहे, ज्याला कुणाला स्पृश्य आणि अस्पृश्य चळवळीबद्दल थोडी फार जाण आहे, मग त्याने भान ठेवावं की ज्याला अशा पद्धतीने विटाळाची भाषा करता येते, जो माणूस विकासाची भाषा करत नाही, जो माणूस विटाळाची भाषा करतो, त्या माणसाच्या मागे जाऊन स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकायचा आहे का? तुम्ही ठरवायचं. मला बोलायचंच नव्हतं त्या विषयावर, अजिबात बोलायचं नव्हतं, एका चकार शब्दानं बोलायचं नव्हतं. मी काहीतरी वेगळं ठरवलं होतं बोलायचं. घेणं ना देणं नव्हतंच आपला. उगा तुझे गुन्हे मुझे गिनो. दादा लाव एक व्हिडिओ, लाव बरं एक व्हिडिओ जरा. कशासाठी परेशान करतात बरी माणसं? अरे दादा लाव की व्हिडिओ. दादा मी परेशान बरं का. काय झालंय की काय झालं? आवाज परेशान. दादा, सुहास कांदे बद्दलचं मत गुलाब पाटील सांगतात
प्रकारचा डाकू आहे. डबल लावायचं, डबल विटाळ करायचंय ना. चल मी दाखवते काय असतं ते. हा एक नंबर डाकू माणूस आहे असं मी म्हणलेलं नाही. कृपया पोलिसांनी नोंद घ्यावी की मी डाकू म्हणलेलं नाही. कोण डाकू म्हणले? गुलाब पाटलांनी म्हणले. गुलाब पाटील कुणाच्या पक्षाचे? त्यांच्या पक्षाचे. मी काहीच म्हणलं नाही. माय बापाच्या इमानदारीने मी काही म्हणलेलं नाही. मी म्हणलं होतं ना, मी अजिबात बोलणार नव्हते. कळप आणता वाघीण काय असते ते मी आता सांगते तुम्हाला. आता डाकू का म्हणला असेल त्याचं कारण मी पब्लिक डोमेन मधले व्हिडिओ दाखवते. मी स्वतः एकही व्हिडिओ तयार केला नाही. जर सुहास कांदेंना एखादी केस करायची असेल आणि पोलिसांना करायची असेल तर पब्लिक डोमेन मध्ये ज्यांनी कोणी व्हिडिओ तयार केले तुम्ही त्यांना बघू शकता. हे लावलं त्याला व्हिडिओ सादर केली होती आणि त्यानुसार त्यांच्यावर असलेले गुन्हे सुरुवातीला शपथपत्रातील माहितीनुसार सुहास कांदेंवर एकूण 7 गुन्हे आहेत. 2009 ला आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय दंडविधान कलम 309 आणि 511 नुसार गुन्हा दाखल झाला. 2012 ला अंबड जाऊ द्या. सुहास कांदे आत्महत्येचा विचार भेकड माणसं करतात. जो जिगर वाले होते हैं वो सामने चलाते हैं. गुन्हा कशाचा आहे? आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून. कुणावर आहे? सुहास कांदेवर. अडवायची भाषा करतो, भाडोत्री माणसं आणून. कारण तुझ्यात जिगर नाही, तू तर बाबा इकडे आत्महत्या करायला निघाला. तू भाडोत्री माणसं आणतो. चला दादा पुढचा गुन्हा. पोलीस स्टेशनमध्ये बॉम्बे पोलीस कायदा कलम 142 नुसार कारवाई करण्यात आली. 2014च्या निवडणुकीपूर्वी तडीपारीची कारवाई झाली. 2016 ला भारतीय दंडविधान कलम 420 पिट्टा पाडणे ह्याला म्हणतात माझ्या भाषेत. पिट्टा पाडणे काय काय कारवाई आहे? कलम कुठली आहेत ती बघा नीट. मी केलेला नाही व्हिडिओ. महाराष्ट्र टाइम्स अत्यंत रेप्युटेड पेपर आहे. मी फक्त दाखवते. पब्लिक डोमेन मधला व्हिडिओ आहे. कलम सांगितलेली आहे. काय कलम आहे? भारतीय दंडविधान कलम 420. कलम 420 म्हणजे फ्रॉड करणे, फसवणूक करणे. सुहास कांदेवर फ्रॉडचा गुन्हा आहे. 420 चा गुन्हा आहे. कलम 467. कलम 467 म्हणजे एखाद्याच्या मृत्यूपत्रामध्ये छेडछाड करणे आणि कागदपत्र बदलणे. काय आहे कलम? कलम 468 म्हणजे काय? कागदपत्रांची अफरातफर करणे. सुहास कांदेच्या समर्थकांनो खबऱ्या हो, मोबाईल चालू ठेवा रे. चालू ठेवायचे मोबाईल. आम्ही सज्जन लेकरं. पहिला वार आम्ही अजिबात करत नाही, पण जर कुणी केला तर त्याला चक्रवाढ व्याजासकट परत सुद्धा करतो. तुमचा नादच पुरा करेल. 468 कागदपत्रांची अफरातफर असते. 471 काय असतं? काय असतं 471? ऑनलाईनच्या नोंदी असतात की नाही, डिजिटल नोंदी. आपण म्हणतो की ऑनलाईनच्या नोंदी बदलता येत नाहीत. ऑनलाईनच्या नोंदी जे लोक बदलू शकतात, ऑनलाईनची नोंद बदलण्याचा जर गुन्हा दिसला तर तो 471 मध्ये मोडतो. पोलिस हो, कलम चुकलं तर सांगा माया हो. तुम्ही बहिणीच आहेत माझ्या, तुम्ही वर्दीत असलं म्हणून काय झालं माया हो. तुम्ही तुमची ड्युटी करायला यायचं. तुमच्याबद्दल मला काय ती मात्र राग नाही, अजिबात नाही. तुम्ही तुमची ड्युटी करताय, पण एक आहे का माय 4 महिन्यात त्यानं ताल करेल. 4 महिन्यानंतर माझीच बारी आहे. काय करायचं? चला बरं पुढे. कलम 406 विश्वासघात करणे. सुहास कांदेवर काय गुन्हा?
विश्वासघात करणे, कागदांची अफरातफर करणे, फसवणूक करणे, ऑनलाईन मध्ये छेडछाड करणे, हे गुन्हे सुहास कांद्यावरती नोंदवले गेलेले. चला पुढे प्ले कर दादा. 471, 406, 120 ब आणि कलम 34 नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. 2017ला खंडणी उकळणे प्रकरणी भारतीय दंडविधान म्हणा कलम 386, कलम 506 आणि कलम 34 नुसार गंगापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. गुन्हा काय माहितलं का? खंडणी उकळणे. काय केलीस दादा अपक्ष लोक हो. अरे तुमच्या बोटाला शाई लावायची का थुका लावायचा बघा आता काय करायचं. अरे काय काय माणूस आहे बघा, ती कसली गुन्हे आहेत त्याच्यावर बघा तरी जरा. बघा गुन्हे कसले आहेत ते. आणि ह्या माणसाच्या साठी गोमूत्र घेऊन थांबणाऱ्या लोकांच्या मेंदूचं काय करायचं आता आपण. काय काय कलम 386 म्हणजे काय? कलम 386 म्हणजे जीवे मारण्याची धमकी देऊन वसुली करणे. सुहास कांदेवरचा गुन्हा दाखल, FIR क्लिअर कट. मी बोलले का? नाही. कोण बोलतंय? पब्लिक डोमेन मध्ये लिहिलेलं आहे का? आहे. इतकं कुणी खोटं सांगणार नाही है की नाही. पब्लिक डोमेन मध्ये कुणाला पाहिजे असले तर युट्यूबची व्हिडिओची लिंक देते मी, हरकत नाही. 386 म्हणजे जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करणे. मग 506 काय असतं? 506 जीवे मारण्याची धमकी देणे, थेट देणे, हातपाय तोडण्याची भाषा करणे, इजा करणे. चल दादा पुढे. 2018ला भारतीय दंडविधान कलम 452 आणि 506 नुसार गुन्हा दाखल झाला. 2019ला भारतीय 452 नुसार एक गुन्हा दाखल केलेला आहे. 452 नुसार गुन्हा दाखल करणे म्हणजे काय माहिती असते का? 452 नुसार गुन्हा दाखल होणे म्हणजे स्त्रियांची छेडछाड करणे. वा वा. गाडी समोर आलेल्या बाया बापड्या हो, मला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे. पण जो बायकांचा सन्मान करू शकत नाही अशा माणसांच्यासाठी तुम्ही तुमच्याच बहीण लेकीची गाडी अडवायला निघालात. कशा पाय माय? फक्त 200 रुपयासाठी नको ना माय असं करायचं. फक्त 200 रुपयासाठी नाही करावं. दादा जरा जास्त देतात का? म्हणजे मला माहित नाही बरं का. 200 देतात का 250 देतात बघा काय ते. मग पुढे अजून एक आलं 452 स्त्री मनाला लज्जा उत्पन्न करणे. 467 म्हणजे काय असतं माहितीये का माय? बॉन्ड पेपर, ऍफिडेव्हिट असतात ना, ऍफिडेव्हिट दिलेले असतात. त्या ऍफिडेव्हिट मध्ये पुन्हा खाडाखोड करणे, मृत्यू पत्रच बनावट करणे. आता ते कुणाचं केलं एवढं बघायला मला वेळ झाला नाही, नाहीतर तेही सांगितलं असतं की मृत्यूपत्र कुणाचं बनावट केलेलं आहे. मृत्यूपत्र बनावट करण्याचा गुन्हा वाघावर आहे. काय बोलू नये आपण, जाऊ दे तिकडे. चला दंडविधान कलम 420, 467, 468, 471 आणि कलम 34 नुसार सरकारवाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला. 2019ला भारतीय दंडविधान कलम 341, 348, 387, 506(2) आणि कलम 34 नुसार गुन्हा दाखल झाला. सुहास कांदेंविरोधातल्या या प्रलंबित केसेस आहेत, पण त्या पलीकडे जाऊन त्यांची राजकीय कारकीर्द सुद्धा जोरदार चर्चेत राहिली. सुहास कांदे मूळ निफाड तालुक्यातले. 2006ला मनसे स्थापन झाल्यानंतर मनसेतूनच राजकारणाची सुरुवात केली. 2008ला राष्ट्रवादीत सादर केली होती आणि त्यानुसार त्यांच्यावर असलेले गुन्हे सुरुवातीला पाहू. आता काय काय सांगितलंय ते नीट लक्षात ठेवा बरं का. की सुहास कांदेची कारकीर्द मनसेतनं सुरू झाली 2006ला, 2008ला वाघ राष्ट्रवादीमध्ये आणि मग 2012ला पुन्हा काहीतरी 2014ला ते आमच्याकडे आले. कारण आमच्याशिवाय कुणी पद करूच शकत नाही ना. निवडून येण्याची गॅरंटी आम्हीच देऊ शकतो, कारण उद्धव साहेबांकडे तो विश्वास आहे. त्या विश्वासामुळे निवडून आला होता. आम्ही बघू आता 2024ला कसा निवडून येतो ते आम्ही बघू. अगर हम बना सकते हैं तो हम बिगाड़ भी सकते हैं. बड़े हक से. आता विचार करा की हे सगळे गुन्हे दाखल असलेला माणूस
इकडे रुबाबात काहीतरी गोष्टी सांगत राहतो. म्हणजे किती किती गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, किती गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. माया हो, ही महाप्रबोधन यात्रा आहे. दादा हो, ही महाप्रबोधन यात्रा आहे. फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवराय, मा जिजाऊ, मा सावित्री, मा रमाईचा वारसा आणि बसा घेऊन आणि प्रबोधनकार ठाकरेंचा विचार सोबतीला जोडून वंदनीय बाळासाहेबांनी लावलेला शिवसेनेचा हा वटवृक्ष जगला पाहिजे, वाढला पाहिजे. मला माहित नाही की माझी शिवसेनेला किती गरज आहे ते, पण मला हे पक्क माहिती आहे की या महाराष्ट्राला मात्र शिवसेनेची प्रचंड गरज आहे. आणि म्हणून त्याच शिवसेनेसाठी शिवसेना का गरजेची आहे ते महाप्रबोधन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून ही यात्रा निघाली. आणि या महाप्रबोधन यात्रेतनं आम्ही जे जे लोक तिकडे गेले त्या प्रत्येकाची फितरत सांगायला सुरुवात केली. जसंही यांचं पितळ उघडे पडायला लागलं तस तसे ते अस्वस्थ व्हायला लागले आणि मग त्यांनी काही नाटकं सुरू केली. तहसीलदाराचा संबंधच येत नाही सभेची परवानगी नाकारण्याचा, काही संबंध नाही. कायदे सुव्यवस्था सांभाळण्याचं काम निव्वळ पोलीस खात्याचं आहे. तहसीलदाराचा जो संबंध येतो तो रिव्हेन्यूचा संबंध येतो. जर महसूलशी संबंधित गोष्टी तहसीलदार करतात तर का आणि कशासाठी तहसीलदाराने परवानगी नाकारली, तहसीलदाराला अधिकार कोणी दिले, आणि जर तहसीलदाराला जर पोलीस सभा रद्द करण्याचे अधिकार असतील तर मग पोलीस खात्याला काय महसूल वसूल करण्याचे अधिकार आहेत का? अरे जर भारतीय राज्यघटनेने झिरो इंटरफिअरन्स अँड डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवरचे तत्व स्वीकारलेले आहे की एकाने दुसऱ्याच्या खात्यात हस्तक्षेप करायचा नाही, तर तहसीलदार सिद्धार्थ मोरेंनी हस्तक्षेप का केला? सिद्धार्थ मोरेंनी जो काही हस्तक्षेप केला तो करताना आमदाराचा दबाव होता का? आमदाराच्या दबावाला एखाद्या प्रशासकीय कर्मचाऱ्याने बळी पडावे का? आणि प्रशासकीय कर्मचाऱ्याने बळी पडताना आमच्या सभेची जागा तुम्ही रद्द करता? अरे 70-80 सभा झाल्या महाप्रबोधनाच्या, एकाही सभेमध्ये सारी धक्काबुक्की नाही की चेंगराचेंगरी नाही, की एकाही सभेमध्ये कुणाबद्दल कसलाही वाईट शब्द नाही, एकदाही कुणाबद्दल कसलाही दादा, मामा, काका, आई, माई, ताई, मावशी करून आम्ही भूमिका मांडत राहिलो. तरी तुम्ही आमच्या सभेची परवानगी नाकारायचं ठरवलं का? तुमचं पितळ उघडं पडेल म्हणून? चोर की दाढी में तिनका? अरे पण मैं चोर के बारे में बोलने वाली नहीं थी. तुम्ही मला बोलायला भाग पाडलाय. अब भुगतो. आता हे सगळं मी तुम्हाला सांगताना 2006 मनसे, 2008 राष्ट्रवादी, 2014ला आपल्याकडं सुहास कांदे आले. 2014ला आले बरं का, हे नीट लक्षात ठेवा. ते 2014ला आपल्याकडे आले. 17 नोव्हेंबर 2012ला वंदनीय बाळासाहेब आपल्याकडे गेले. दादा जरा पुढचं घडलं. शासकीय अधिकाऱ्यांकडे जा, नीट शासकीय अधिकाऱ्यांकडे जा. राष्ट्रवादीवाल्यापेक्षा दुय्यम वागणूक मिळत होती. जर आमच्या बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं, आमचा शिवसेनेचा पाय हा हिंदुत्वाचा होता, आणि आजपर्यंत बाळासाहेबांनी जी शिवसेना चालवली ती हिंदुत्वावर चालवली. बाळासाहेबांच्या एका भाषणामध्ये असं सांगितलेलं आहे, ज्यावेळेस मला राष्ट्रवादीपर्यंत धोंडा करून जायला लागेल त्यावेळेस शिवसेना नावाचं दुकान मी बंद करेल. आणि त्याच राष्ट्रवादीवाल्याबरोबर आम्ही माझ्याला भांडवल बसायचं. That's the wrong number. गिरीश भाऊ पडतील. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित दादा प्रथम आपल्याकडे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या सुहास कांदेला आपण सांभाळूया, त्याला टेन्शन घेऊ देऊया नको. तुम्ही भुजबळला पाडलंय ऍक्च्युली,
त्याच्यामुळे मी भुजबळचं फार काय मनावर घेत नाही. भुजबळ हा माझ्यासाठी फार शून्य माणूस. त्यामुळे बाकीचे ठीक आहे, आमचे आदरणीय संजीव भाऊ असेल, आदरणीय राजाभाऊ देशमुख असेल, मी त्यांचा फार आदर करतो. आता काय काय म्हणले ते तुम्ही ऐकले. सुहास कांदेचं असं म्हणणं पडलं की आम्ही राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. आता कुणाच्या मांडीला मांडी लावून बसलाय? कुणाच्या मांडीला मांडी लावून? बरं काय सांगतोय काय? सुहास कांदे असं सांगतात की अरे बाळासाहेबांचं हिंदुत्व काय होतं, बाळासाहेब काय म्हणाले होते. कोण सांगतंय? सुहास कांदे. सुहास कांदे कुठं? राष्ट्रवादीमध्ये. कितीपर्यंत? 2014 पर्यंत. बाळासाहेब आपल्यातनं कधी गेले? 2012ला. मग ह्याला हिंदुत्व कधी शिकवलं त्यांनी? अरे किती डुप्लिकेट वागावं माणसानं, किती डुप्लिकेट वागावं. मी म्हणलं का नाही नाद करायचं नाही, माझं नाद नाही करायचं. अरे तुम्ही 2012ची गोष्ट, तुम्ही 2012 पर्यंत नव्हता ठिकाण्याला. 2012 पर्यंत तुमची जी अवस्था होती, तुम्ही होतात कुठं? तुम्ही राष्ट्रवादीवरच होतात आणि राष्ट्रवादी सोबत तुम्ही राहू शकत नाही. अरे बाबा, पण राष्ट्रवादीचे मग त्यावेळेला हिंदुत्वाचं काय झालं? बरं, मग तुम्ही जर राष्ट्रवादी आधी मनसेत होतात, मग मनसे तो हिंदुत्ववादी होती. मनसेने तर राष्ट्रवादी सोबत युती केली नव्हती आणि राष्ट्रवादी तर हिंदुत्ववादी नाहीये. मग तुम्ही मनसेतनं राष्ट्रवादीकडे का गेला होता? कशासाठी गेला होता? थोडक्यात काय, सुहास कांदे या व्यक्तीचं वर्णन जिकडं हवा तिकडं थवा, जिकडं हवा तिकडं थवा. मनसेतनं काही मिळत नाही म्हटलं की राष्ट्रवादीकडे, राष्ट्रवादीतनं आता काही मिळत नाही म्हटलं की शिवसेनेकडे, आणि शिवसेनेतनं घेऊन शिवसेनेच्या जीवावर मोठं होऊन शिवसेनेच्या जीवावर आमदार होऊन, कारण जी मतं दिली ती सुहास कांदेला लोकांनी दिली नाही. सुहास कांदेला लोकांनी मतं द्यायची असती तर ती राष्ट्रवादीत दिली असती, ती मनसेत दिली असती. मतं सुहास कांदेला मिळाली नाही, मतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाली होती. मतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची होती, मतं उद्धव साहेबांमुळे मिळालेली होती. उद्धव साहेबांचे कष्ट, संस्कार, विचारधारा, उद्धव साहेबांनी केलेलं काम, या सगळ्यांमुळे मिळालेली मतं, या मतावर तुम्ही निवडून येता आणि तुम्ही शेंड्यावरचं शहाणपण आम्हाला शिकवता आणि सांगता की तुम्ही हिंदुत्वासाठी गेलाय का तर राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसत नाही. मग आता अजितदादा कोण आहे? अजितदादा काय आता झेकोस्लाविया का युगोस्लावियावरून आले? तर कुठून आले तर अजितदादा? अरे राष्ट्रवादीचे नेते आहेत ना ते. मग आता का बोलत नाही? मी भुजबळांना शून्य समजतो. काय करणार? अरे दादा, तुझा पालकमंत्री कोण आहे आता? म्हणजे लायकी दाखवली की नाही त्यांनी? तुम्ही राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही असं म्हणाला. अरे राष्ट्रवादीला तुम्हाला पायाजवळ बसवलं, पायाजवळ. तुम्ही सांगता, तुम्ही भाषा करता. मला सुहास कांदे बद्दल चकार शब्द बोलण्यात इंटरेस्ट नाही. चकार शब्द अजिबात बोलायचं नव्हतं. आपण ठरवलं होतं नाही बोलायचं विषयावर, आपल्याला काही वेगळे मुद्दे मांडायचे. परंतु तुम्ही विटाळ होतो. हे मनमाड आहे. सुहास कांदे, मी आभारातनं नाही पडले. या मनमाड मध्ये मी 4थ्या ते 5व्या वेळेला येते. मगाशी बघितलं ना, इथल्या लहान लहान लेकरांची नावं मी ठेवली आहेत, त्यांचं बारसं मी घातलंय, बारसं जेवली मी त्यांचं. त्यामुळे आणि विशेष मी त्या मनमाडमध्ये बोलते ज्या मनमाडमध्ये माझ्या बापानं कायदा लिहिला, त्या बापाची इथं सभा झाली होती. त्या मनमाडमध्ये त्या बापाच्या अस्मितेची चाड असेल. काल कुणीतरी पत्र लिहिल्याचं सांगितलं मला. कोणी पत्र लिहिली रे? कोण होती पत्र लिहिणारी? हे मला काही गळच कळलं नाही. म्हणजे इकडं 200 मग तिकडे 700 रुपये होते का?
किती म्हणजे मला माहित नाही बरं का, म्हणजे चपटीचा भाव काय ती मला माहिती. किती किती आहे भाव दादा, किती आहे हे ह्याला किती माहिती आहे, नाही सांगते सत्ती. लय अवघड आहे, लय अवघड आहे. आज आपण हाऊसफुल शो करू, काय टेन्शन नाही. दादा हो, इलेक्शन कमिशनला तुम्ही माहिती देता, कशी माहिती भरता तुम्ही इलेक्शन कमिशन मध्ये? इलेक्शन कमिशनला जे काही अफिडेव्हिट सादर करायचं असतं ते अफिडेव्हिट फार खरं खरं सादर केलं गेलं पाहिजे. ते अफिडेव्हिट सादर करताना तुम्ही अत्यंत खरी खरी माहिती भरली पाहिजे. माझ्याकडे इलेक्शन अफिडेव्हिट आहे सुहास कांदे यांचे. मी कागदपत्रांच्या शिवाय बोलत नाही. मी अजिबात कागदपत्र हातात घेतल्याशिवाय कुठलीही भूमिका मांडायला जात नाही. आता या सगळ्यांच्या मध्ये जी काही भूमिका मांडली गेली, जी माहिती दिली गेली इलेक्शन कमिशनला, त्या माहितीमध्ये असं सांगितलं गेलं, मला वाटतं हे काहीतरी 2000 किती सालाचं आहे, माझ्याकडनं जरा क्रम खालीवरी झाला, माफ करा. हा, त्यांनी माहिती भरली आणि माहिती भरताना सांगितलं की त्यांचं 2001-2002 सालचं जे दुसरं लग्न आहे आणि 2012 सालचं जे तिसरं लग्न आहे, एवढीच माहिती त्यांनी अफिडेव्हिट मध्ये दिली होती. 2014ला माहिती दिली. पहिल्या लग्नाची माहिती अफिडेव्हिट मध्ये भरली नाही. पण पहिल्या लग्नाची त्यांची जी माहिती आहे, माझ्याकडे लग्नपत्रिका आहे, ज्या लग्नपत्रिकेमध्ये चिरंजीव सुहास श्री द्वारकानाथ अर्जुनराव कांदे राहणार तामसवाडी यांचे द्वितीय चिरंजीव सौका पूजा कंसात वंदना श्री रामकृष्ण नागरे मनमाड यांची द्वितीय कन्या मिती शुक्ल 7/1920 गुरुवार दिनांक 21/3/2000 रोजी 12:46 शुभ मुहूर्तावर यांचा विवाह. ही 2000 सालचं पहिलं लग्न. या लग्नाचा डिवोर्स 2016 साली झाला. माझ्याकडे त्याचं डिवोर्सचा कागद आहे. हा 2016 साली डिवोर्स झालाय. अफिडेव्हिट मध्ये 2014च्या अफिडेव्हिट मध्ये 16 साली जर हा डिवोर्स कागद आहे तर 14 साली माहिती यायला पाहिजे होती, पण 14 साली ही माहिती आली नाही. 14 सालच्या माहितीमध्ये मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या लग्नाची माहिती आहे, पहिल्या लग्नाची माहितीच नाही. असो, मला त्याच्यात जायचं नाही, कारण मी अजिबात कोणाच्या व्यक्तिगत, मी फक्त हे इलेक्शन कमिशनला दिलेले अफिडेव्हिट या संबंधाने आपण फक्त बोलतोय. अजून एक कागद आहे आपल्याकडे राजे हो, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक. काय आहे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक? नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे हे कागद आहेत. या बँकेचे आदिवासी लोकांचे काही लाभधारक आहेत, ज्यांना आदिवासी कायदा कळतो. आयबीचे लोक असतील, इंटेलचे लोक असतील. माझ्याकडून चुकत असेल तर मला करेक्ट करा. आयबीच्या आणि इंटेलच्या लोकांनी कृपया याची दखल घ्यावी, कारण आदिवासी क्षेत्रासाठी आणि आदिवासी लोकांच्या जमिनीसाठी विशेष कायदे केले जातात. या कायद्यानुसार त्यांच्या ज्या जमिनी असतात त्यांचे खरेदी विक्रीचे तर व्यवहार सहजासहजी होत नाहीतच नाही, पण त्या गहाण टाकता येत नाहीत. परंतु नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने आदिवासी लोकांचे हे काही कागद आणि उतारे आहेत की ज्याच्यामध्ये प्रत्येकाच्या नावावर 20 लाख रुपयाचा बोजा दाखवलाय. आदिवासींना माहिती आहे का नाही ते पण माहित नाही. हे कसं झालंय, काय झालंय, ह्याच्यावर ईडी काहीच बोलणार नाही बरं का. ईडीला दिसतच नाही त्यांना. त्यांना काय दिसतंय माहितीये का? त्यांना आदवय हिरे दिसतात. कोण आदवय हिरे? 1930 साली भारतीय स्वातंत्र्यही जेव्हा मिळालं नव्हतं त्याच्या आधीपासून ज्यांनी इथं शिक्षणाची गंगा चालू केली, इथे शाळा उभ्या केल्या, त्या आदवय हिरेंची फॅमिली दिसते का? कारण आदवय हिरे शिवसेनेच्या सोबत आहे. जो जो उद्धव साहेबांच्या सोबत असतो तो ईडीला दिसतो. बाकी लोकांच्या बाबत ईडीला रातांदळ होते, त्यांना काही दिसत नाही. लय विशेष आहे गोष्ट, लयच विशेष आहे. आदिवासी लोकांच्या नावावर 20 लाखाचा हा कर्जाचा बोजा कसा आला? नाशिक डीसीसी बँकेने हे 20 लाखाचं कर्ज कसं दिलं ह्याच्यावरती काय ते एकदा कुणीतरी बोललं पाहिजे. बोलण्याची गरज आहे. म्हणजे मी तर बोलेन. आता ह्याच्यामध्ये पुन्हा अजून 2014चा इलेक्शन फॉर्म चुकीची माहिती,
मी आता गिरणा ग्रामपंचायतीतला जो काही गैरव्यवहार आहे अर्थात त्याची कागद आहेत माझ्याकडे, पण मी त्याच्यावर काही फार जात नाही. मी त्या गिरणा ग्रामपंचायतीतल्या जे गैरव्यवहार आहेत जे त्यांच्या सहीने येते त्याच्यावर मी आता तितक्या खोलात जात नाही. असलं बारीक बारीक काढलं तर लय मटेरियल निघेल, त्यात काही जात नाही. हा, पण त्याच निमित्ताने अजून एक गोष्ट झाली होती. खूप खूप आधी एक सोनवणे नावाच्या एका अधिकाऱ्याचं जळीत कांड झालं होतं. त्या जळीत कांडामध्ये अजून एक माणूस होता, मला वाटतंय त्याचं नाव पोपट शिंदे. या पोपट शिंदे प्रकरणामध्ये जे अजूनही लोक होते ज्या केसमध्ये, मला वाटतंय त्यांचं पोरग काहीतरी कुणाल शिंदे वगैरे, काय म्हणजे काय काय पद्धतीची दहशत करतात, त्या दहशतीमध्ये काय काय वागतात. आणि तुम्हाला वाटतं की लोकांना कळत नाही, लोकांना समजत नाही, लोक त्याच्यावर बोलूच शकणार नाही. दादा हो, एवढी गुन्हेगारी पार्श्वभूमी घेऊन वावरणे, अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे, खोट्या केसेस दाखल करणे, जो कोणी विरोधात बोलेल त्या प्रत्येकाला मग वेगवेगळ्या केसेसमध्ये अडकवणे, हे रोज काही ना काही चालू राहतं. याच्यामध्ये त्यांच्यावरच्या कुठल्या गुन्ह्यांची चौकशी झाली नाही झाली ह्याच्यावर काय बोललंच जात नाही, ह्याच्यावर काही चर्चाच होत नाही. माझ्याकडे 2014, 2019 असे अनेक अफिडेव्हिट आहेत. रकमा कशा कशा दिल्या त्या बोजावरती त्याचे सगळे तपशील आहेत. अजून काही तपशील पाहिजे असतील तर काही लोकांनी त्यांच्याबद्दलची काही माहिती जी पोलीस खात्याकडे माहिती मागवलेली आहे, SP ऑफिसकडे काही अर्ज केलेले आहेत. SP ऑफिसकडे अर्ज करताना खूप काही गोष्टी आहेत, एवढ्या बारीक सारीक मी वाचू नयेत सुहासराव, मी वाचू नये. सूत समेत चक्रवाढ व्याजासकट असो. तर असा सगळा माणूस, जो माणूस एक एक गोष्ट म्हणजे कुठलीच गोष्ट खरी बोलत नाही, मध्ये काहीतरी त्या पठ्ठ्याने सांगितलं की जर असं झालं नाही तर मी राजीनामा देईन. हे राजीनामा देईनचं नाटक तर नेहमीच असतं. मध्ये राजीनामा कशासाठी देईन म्हणे. आता तो व्हिडिओ माझ्याकडे कदाचित रेडी आहे का नाही, की पुढचा व्हिडिओ एखादा रेडी आहे का बघा. दुष्काळ जर जाहीर झाला नाही तर मी राजीनामा देईन वगैरे नाहीये. अच्छा, जर दुष्काळ जाहीर झाला नाही तर मी राजीनामा देईन, पण दुष्काळ जाहीर करणं आणि त्याच्या संबंधाने काही भूमिका घेणं हे मुख्यमंत्र्यांच्या हातात नसतं, ते कृषी मंत्र्यांच्या हातात असतं. काय अभ्यास आहे वागाचा, काय अभ्यास आहे. आणि मुख्यमंत्री मोठा का कृषी मंत्री मोठा, म्हणजे ते मुख्यमंत्र्यांच्या हातात नसतं, ते कृषी मंत्र्यांच्या हातात असतं. मी कृषी मंत्र्यांशी बोलणार आहे आणि जर नाही झालं तर मी राजीनामा देईन माझ्या पदाचा. का दिला नाही अजून, का दिला नाही, कुणी अडवलंय, देऊन टाकायचं होतं. कारण मनमाडमध्ये जे नुकसान झालं, अवकाळी पावसाने जे नुकसान झालं, गारपिटीने जे नुकसान झालं, या नुकसानीला कोण जबाबदार, याची भरती कोण करून देणार. आता कांद्याचं पीक अख्खं वाया गेलेलं आहे. जो काही अवकाळी पाऊस झाला त्यामुळे कांद्याची पात पूर्णतः मोडून पडली. आता मोडून पडलेल्या कांद्याच्या पातीला जर वरून पाणी पडलं तर डायरेक्ट पाणी कांद्यात जाईल आणि कांदा जमिनीतल्या जमिनीत सडून जाईल. त्या पुन्हा यांचं म्हणजे आपल्याकडून जेव्हा कांदा जास्त होतो तर त्यावेळेला यांचं निर्यात बंदीचं धोरण येतं. आपल्याकडे कांदा जर असेल विकण्यासाठी तर हे जाणीवपूर्वक आयातीचं धोरण स्वीकारतात किंवा त्याचे भाव पाडतात आणि यावर कुणीही बोलत नाही. मार्केट कमिटीमध्ये निवडून आलेल्या लोकांना मग दाबदडप केली जाते. मार्केट कमिटीमध्ये निवडून आलेल्या लोकांना मग घाबरवलं जातं. दादा मला हात दाखवा पब्लिकला, दाखवा दाखवा, मलाच काय दाखवतायत, दाखवा जरा. आता ह्या बिचाराची पोलीस कंप्लेंटच लिहून घेतली नाही. काय प्रॉब्लेम होता, पोलिसांकडे काय शाही संपली होती का, कम्प्युटर काम करत नव्हतं का, लेखनिक नव्हता, काय कळलंच नाही. आता लिहून घेतली काय, किती दिवसांनी लिहून घेतली, 15 दिवसांनी. 15 दिवस लागले बरं का. एक कंप्लेंट लिहायला त्यांना 15 दिवस लागतात. पण शिंदे साहेबांची ती कसली तरी यात्रा होती आणि त्या यात्रेच्या रॅलीमध्ये ते काहीतरी त्या सुरवेचा आणि त्या कुणाचा तरी काहीतरी व्हिडिओ आला, तर त्या व्हिडिओवरची तक्रार मात्र 5 मिनिटात घेतली गेली. 5 मिनिटात.
पण इथं माणसांचे हात तोडले जातात, पाय तोडले जातात, बोटं तोडली जातात, बोटं छाटली जातात आणि त्याच्या तक्रारीच लिहून घेतल्या जात नाहीत. हे एकट्या मनमाड मधले चित्र नाही, हे संबंध महाराष्ट्रातले चित्र आहे. राजे, सुहास कांदे नावाच्या माणसाला मी एकदाही व्यक्तिगत भेटले नाही. ना या माणसाच्या बांधाला माझा बांध आहे, ना याचं माझं धुरा बंधाऱ्याचं भांडण आहे. 40 पैकी एकाशी सुद्धा माझी कसलीही व्यक्तिगत दुश्मनी नाही. 40 पैकी एकाचंही माझं धुरा बंधाऱ्याचं भांडण नाही. मग माझं का बरं मी यांच्या विरोधात बोलतेय किंवा का मी महाराष्ट्रावर फिरतेय, तर माझी अडचण अशी आहे की या सगळ्या लोकांनी भारतीय लोकशाहीच्या सोबत जो खेळ चालवला, भारतीय लोकशाहीची जी विटंबना करण्याचा प्रयत्न केला, भारतीय लोकशाहीमध्ये पक्षीय राजकारण अत्यंत महत्वाचे असते. पक्षीय राजकारणात चिन्ह महत्वाचे असते. प्रतीकांचं राजकारण फार मोठं असतं. त्या प्रतीकांच्या राजकारणामध्ये एखादा पक्ष, त्याची विचारधारा, त्याचं चिन्ह या सगळ्यांना समोर करत निवडून आलेले 40 लोक काही खोक्यांच्यासाठी, काही गोष्टींच्यासाठी डिस्पोज होतात, गायब होतात आणि नंतर सांगतात की आम्ही हिंदुत्वासाठी गेलो. राष्ट्रवादी सोबत जाणे म्हणजे हिंदुत्व धोक्यात येणे. मग आता तीच राष्ट्रवादी जर सोबत आहे तर बाहेर का पडत नाहीत? प्रश्न विचारले पाहिजेत ना लोकांना. ते का बाहेर पडत नाहीत? आम्ही गेलो कारण आम्हाला लोकांचा विकास करायचा होता. काय विकास करायचा आहे बरं लोकांचा? काय मनमाडवाले हो तुमचा विकास झालाय? अरे 10-12 वर्षापूर्वी मी आले होते. मला वाटतं फुले शाहू आंबेडकर विचार मंचाने कार्यक्रम ठेवला होता आणि मी आले होते. आणि तेव्हा मला लोक सांगत होते ताई 40 दिवसाला पाणी येतं मनमाडमध्ये, 40 दिवसाला. हा, आता 1.5 महिन्याने येतं. आणि एक पाण्याची लाईन जी आमच्या गणेश धात्रक दादांनी आणली त्याच्यात पण काही चांगलं केलं तर मी केलं सांगायचं. दादा हो, साधा तुमचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही. एकूण संबंध महाराष्ट्राचा विचार करता सगळ्यात कमी जिथे पाऊस होतो असं क्षेत्र असणारा तुमचा एरिया, या एरियामध्ये एक पाईपलाईन अन्न ज्यांना होत नाही, जी माणसं इथून रातोरात गुवाहाटीला पसार होतात, पण ती माणसं गेल्या अनेक वर्षात एक पाईपलाईन आणू शकत नाही. ती कुठल्या विकासासाठी गेली होती? काय काय दादा? अरे बोल की, आता का खाली बसलाय? ते बाबासाहेबांचाही पुतळा आणणार नाहीत आणि ते छत्रपती शिवरायांचाही पुतळा आणणार नाहीत. मी सकाळी असे काही व्हिडिओज बघत होते, तर अजून एक व्हिडिओ मला कांदेचा सापडला. त्याच्यात आशिया खंडात नाही असला पुतळा आम्ही उभा करणार. कुणाचा? छत्रपती शिवरायांचा. अरे दादा, नाशिक जिल्ह्यामध्ये भगूर हे जन्मस्थळ स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आहे. सावरकरांबद्दल तुम्हाला प्रचंड प्रेमाचं भरत येतं. आधी सावरकरांचा पुतळा तर उभा करून बघा, ते जमतंय का बघा. राहिला प्रश्न छत्रपती शिवरायांचा, तर गद्दारांनी पुतळा उभा करूही नये. छत्रपती शिवरायांची स्वाभिमानी प्रतिमा ही इथल्या प्रत्येक निष्ठावंत मावळ्याच्या मनामनात आणि कणाकणात आहे. त्याच्यासाठी गद्दारांनी त्यांच्यावर बोलू नये आणि त्यांच्यावर काही त्यांनी भाष्यही करू नये. मग आता काहीतरी म्हणजे दर वेळेला मी राजीनामा देतो, मी अमुक करतो, दर वेळेला लोकांना इमोशनल करण्याची नाटकं करायची. आता काय नाटक? जर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर मी राजीनामा देईन. दे ना बाबा, का नाहीच दिला? का दिला नाही? म्हणजे माझ्यासारखी एखादी असते तर मी म्हणलं असतं ठीक आहे, आता मी या अधिवेशनात सहभागीच होणार नाही आणि राजीनामा तर देते, पण जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी निवडणूक सुद्धा लढणार नाही. जमलं? निव्वळ तुमच्या राजकीय कुरघोड्या करण्यासाठी तुमचं भुजबळ साहेबांचं तुमचं जे काही राजकारण आहे त्याच्यासाठी तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळता, लोकांना वेड्यात करायचा प्रश्न करता. दादा हो, मी इथे आले ते तुमच्यासाठी. आणि का आले तर त्याचं कारण हे आहे, मला याची कल्पना आहे इथं आल्यावर काही मला फार मोठं मेडल मिळणार नाही. मला खूप जण म्हणाले ताई रिस्की आहे, ताई असं आहे, ताई तसं आहे, ताई खूप दहशत आहे. मी म्हणलं किती? नारायण राणेंपेक्षा कमी की जास्त? ते म्हणले नाही, राणेंपेक्षा कमीच आहे.
मग म्हणलं मी राणीच्या पण एरियात जाऊन आले, काळजी करू नका. आणि ह्या सगळ्यांना ज्यांनी पळवलं, या सगळ्यांना ज्यांनी पळवलं त्या देवाभाऊच्या पण इलाक्यात मी जाऊन आले, क्योंकि अपना स्टाइल है, इलाका तुम्हारा धमाका हमारा, अपना स्टाइल. आता जो काही इलाका आमचा, आता हे विचार करा की आमच्या पक्षावर, आमच्या चिन्हावर, आमच्या विचारधारेवर आणि आमच्या नेत्याचा चेहरा दाखवून तुम्ही निवडून आला होता. परंतु असे असतानाही तुम्हाला आता मोदींचे गोडवे गावेसे वाटतात, कारण तुम्हाला पक्क माहिती आहे की चोरलेल्या चिन्हावर तुम्ही निवडून येऊ शकणार नाही. चोरलेला धनुष्यबाण घेऊन लोकांच्या समोर गेला तर लोकांच्या लक्षात येईल की ही गद्दारी करून घेतलेला बाण आहे, चोरी करून घेतलेला बाण आहे, 50-50 खोक्यांना विकत घेतलेला बाण आहे. त्यामुळे लोक तुम्हाला दारात उभं करणार नाही. अशा सगळ्या परिस्थितीत त्यांना वाटतं की आता तुम्ही कसे जिंकाल, तर आमची काळजीच करू नका. सुहास कांद्याच्या खबऱ्यांनी मोबाईल चालू ठेवायचा, मोबाईल अजिबात बंद करायचा नाही. खबऱ्या हो, मोबाईल चालू ठेवा. आणि एक नीट लक्षात घ्या, जो उत्तम शेतकरी असतो त्याचं काम असतं पेरत राहणे. उत्तम शेतकरी पेरतो, कधी कधी भुरटे चोर येतात आणि खळ्यातली काही पोती चोरून येतात. अरे पण तुम्ही माल चोरून न्याल, पेरण्याची कला चोरू शकत नाही. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष माणसं पेरणारा पक्ष आहे, नेते घडवणारा पक्ष आहे. तुमच्यासारख्या भुरट्यांनी पक्ष संपत नाही. आणि होय, सुहास कांदे, एका बाईला अडवण्यासाठी एवढी भाडोत्री माणसं जेव्हा तुम्ही आणता, त्यावेळेला एक तुम्हाला जर असं वाटत असेल की ही घाबरेल आणि पळून जाईल, तर तुम्ही विसरताय. मी कायम असं सांगते की मी एकटी होते ना, माझ्या पाठीमागे काही पक्ष नव्हता, संघटना नव्हती. याच नाशिकात मी एक सभा केली होती, कुणी नव्हतं माझ्यासोबत. आणि त्यावेळेला काही मनसेच्या लोकांनी मला चॅलेंज केलं होतं. तेव्हा त्यांना सांगितलं होतं की दादा मी एकटीच आहे, काय स्वस्त महाग ते ठरवू. आणि तुमच्या पक्षाच्या एकुलत्या एक आमदाराच्या मतदारसंघात त्याच्या आमदार निधीतनं बांधलेल्या स्टेजवर मी सभा घ्यायला येते, दम असेल तर अडवून दाखव. आणि मी ती सभा घेऊन दाखवली. मी एकटी असताना एवढी ताकद करू शकत होते, आता तर माझ्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे, सांड्यापासून बांड्यापर्यंत आणि उभ्या भारतात अजून तरी माईचा लाल पैदा झाला नाही. मी हवा में बात नाही करती. मी जेव्हा अख्ख्या पुराव्यांसकट बोलते त्यावेळेला मी सांगते की कायदा माझ्या बाप्पानं लिहिलाय, तो कसा वापरायचा. आणि त्या कायद्यासोबत जर कुणी छेडछाड करत असेल आणि त्या कायद्याला जर कुणी धक्का लावायचा प्रयत्न करत असेल, तर तो कायदा आणि ते संविधान वाचवण्याची जबाबदारी एक अत्यंत कर्तव्यदक्ष लेख म्हणून माझ्यावर येते आणि मी ती पार पाडते. वंदनीय बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून हा धागा असाच शोक म्हणून बांधला नाही, हा धागा एक जबाबदारी म्हणून बांधलेला आहे. आणि ही जबाबदारी तोपर्यंत आहे जोपर्यंत ज्या लोकांनी अत्यंत कपट कारस्थान, षडयंत्र आणि राजकारण करून, कूट कारस्थान आणि विश्वासघात करून उद्धव साहेबांना त्या वर्षाच्या पायऱ्या उतरायला भाग पाडलं, त्याच वर्षावर त्याच्या 50 पट अधिक सन्मानाने पुन्हा मुख्यमंत्री म्हणून स्थापित केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि हो सुहास कांदे, तुमच्यात आणि माझ्यात एक फरक आहे. तुमच्यात आणि माझ्यात फरक काय आहे माहितीये का कांदे? माझी सख्खी भाऊजाई कांद्याचीच आहे बरं का, विजयराव कांदेंची नात. 1 नंबरची भाऊजाई विजयराव कांदेंची नात आहे. 2 नंबरची भाऊजाई केंद्रेच्या घरातली आहे. 3 नंबरची भाऊजाई फडच्या घरातली आहे. मामा सगळे दौडून बोबडू. मला एवढं बोलायला भाग पाडू नका सुहास कांदे. तुम्ही एक लक्षात ठेवा,
की मी इथं येऊन इतक्या ताकदीनं जर बोलू शकते, तर मी ताकदीनं तुम्हाला हेही सांगू शकते की 2024ला तुम्हाला गुलाल लागणार नाही, याची खात्री मी देते. काय पैसा खर्च करायचा ते करा, काय पैसा पाण्यासारखा उधळायचा ते उधळा, आणि काय भाडोत्री माणसं आणायची ती आणा. भाडोत्री माणसांनी ते काहीतरी होतं ते मला आठवत नाहीये, ते काहीतरी एक लय भारी सनी देओलचा काहीतरी डायलॉग होता का, त्या भाकरे वाले कभी काटते नहीं है का, त्या असं आहे की नाही ते. हे तर त्याला मला आता त्यात जायचं नाहीये, परंतु ज्या पद्धतीचं गलिच्छ आणि घाणेरडं राजकारण तुम्ही करता, जर खरंच तुमची दहशत आणि तुमचा दबदबा, तुमचा दरारा असता, तर तुम्हाला गरज पडली नसती भाडोत्री 200 रुपयाच्या लोकांची. ज्या अर्थी तुम्ही 200 रुपयाची माणसं जमवता, त्या अर्थी तुमचा विश्वास नाहीये तुमच्या समर्थकांवर, तुम्ही लगेच सैरभैर होताय, आणि मला तुमचं हे घाबरणं फार मजेशीर वाटते. मला आनंद आणि मजा येते तुम्हाला असं घाबरलेलं बघताना. आणि मी हे नमूद केलं पाहिजे, सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत खबऱ्यांनी हे सुद्धा पोहोचवावे की महाराष्ट्रातल्या जेवढ्या मतदारसंघांमधून मी फिरले, अगदी गद्दारांच्याही, त्यातला सगळ्यात घाबरट आमदाराचा मतदारसंघ म्हणजे घाबरट सुहास कांदेचा मतदारसंघ. अत्यंत घाबरट, एवढा घाबरट माणूस माझ्या आयुष्यात बघितला नाही. त्यामुळे गणेश धात्रकजी पुढे व्हा, पुढे. कारण या देशाचा प्रॉब्लेम हा आहे, या देशाचा प्रॉब्लेम काय माहितीये का, इथे सज्जनांच्या क्रियाशीलतेपेक्षा, सज्जनांच्या दुर्जनांच्या क्रियाशीलतेपेक्षा सज्जनांची निष्क्रियता अधिक घातक आहे. दुर्जन लोक क्रियाशील आहेत याची भीती नाही, सज्जन लोक निष्क्रिय आहेत ही जास्त भीती आहे. अरे दादा हो, तुम्हाला जर तुमच्या पिढ्या घडवायच्या असतील ना, तर 200 रुपयाला पिढी घडत नाही ना. अरे पिढी घडवायची असेल ना, तर पिढी घडवण्यासाठी शिक्षण लागते, पिढी घडवण्यासाठी शाळा लागते. येताना कॉलेजची 10-12 पोरं भेटली आणि ती म्हणतो ती ताई आमचं काहीच नाही, आमचं एवढंच म्हणणं आहे, आमच्याकडे मेडिकल कॉलेज नाही ताई, आमच्याकडे कॉलेज पाहिजे ताई, दवाखाना पाहिजे ताई, मेडिकल कॉलेज पाहिजे ताई, आमची गरज ही आहे. आणि ही गरज ही माणसं पूर्ण करू शकत नाही जी माणसं निवळ गुंड पाळून, जी माणसं निवडणुका लढण्याचा विचार करतात, ज्यांना लोकशक्ती आणि जनसंघटन उभं करता येत नाही, त्यांना गुंड पाळण्याची गरज पडते. परंतु त्यांना कदाचित माहित नाही. मला पुन्हा एकदा सांगावं लागेल, सुहासराव तुम्ही मनमाडचे आहेत बरं का, मनमाडचे. आणि मी कुठली आहे माहितीये का, मी ज्या इलाक्यातून येते त्याला मिनी बिहार म्हणतात, मी बीड मधून येते. त्यामुळे जरा विचार करा. काही लोकांना वाटते अहो ती बाईच आहे, हो साधीच आहे, तिला काय कळते, बाईच आहे ती, तेवढं काय कळते. मी उत्तम घोडस्वारी करू शकते, मी उत्तम दांडपट्टा चालवू शकते, मी उत्तम तलवारबाजी करू शकते, मी उत्तम पैकी सगळ्या प्रकारच्या चारचाकी गाड्या चालवू शकते, मी उत्तम पैकी नेमबाजी करू शकते. आणि होय, मी उत्तम नेमबाजी नुसती शिकत नाही, तर कणपटीला लावण्याचं जिगर सुद्धा ठेवते. नाच करायचं. त्यामुळे 200 मला तर 200 रुपयाचा लय कलर आले की 200 रुपयाचा काय म्हणजे. आणि त्या बिचाऱ्यांना खरं आपल्या बहिणी येतो, पण त्यांनी असं नाही करायला पाहिजे. किंवा 2000 रुपये तरी घेतले पाहिजे की नाही. 200 रुपये म्हणजे लय कमी झाले हो, असं नाही करायचं. असं हे चुकीचं आहे. बरं आता 50 खोक्यात किती पैसे असतील बरं, हा जरा तरी काहीतरी मायलेज द्यावं की नाही, असं नाही करायचं माणसाने. हे 200 वाल्या हो, आवाज तिकडे जावा अशी माझी अपेक्षा आहे. साऊंड वाल्यानं तिकडे साऊंड लावलाय का नाही माहिती, तिकडे साऊंड लागला पाहिजे. 200 वाल्यांपर्यंत साऊंड गेला पाहिजे, तिकडे साऊंड गेला पाहिजे, गेला पाहिजे साऊंड. कारण
लोकशाहीची थट्टा करणाऱ्या लोकांना असं वाटतंय की आम्ही वाटतील त्या पैशामध्ये विकत घेऊ शकतो, आम्ही तुमचा स्वाभिमान विकत घेऊ शकतो, आम्ही तुमची अस्मिता चिरवून टाकू शकतो. आणि जर असे दबलेले राहिला तर कदाचित त्यांचं म्हणणं खरं ठरेल. राजे हो, मला जे कळतं ना त्याच्यानुसार मला बाबासाहेबांचं एक कोट फार महत्वाचं वाटतं की ते सांगतात 100 वर्ष शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं माझ्यासाठी छत्रपती शिवरायांचा तो विचार फार महत्वाचा आहे. जे छत्रपती शिवराय सांगतायत की अरे दुसऱ्याचा दरबार असला तरी काय कामाचा, आपली हक्काची पण स्वाभिमानाची झोपडी आपण झोपली. सुषमा अंधारे जर तुमच्यासारखी सुहास कामे 10 पक्ष बदलत सत्ता आणि जिकडे हवा तिकडे थवा करत गेली असते ना तर आम्हालाही सत्ताधाऱ्यांनी पायघड्या टाकल्या असत्या. पण आम्ही स्वाभिमानी लोक संघर्षाची काटेरी वाट निवडणं पसंत करतोय, कारण आम्हाला खात्री आहे की ह्या महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता टिकवण्यासाठीच म्हणून शिवसेना अस्तित्वात आली. त्या शिवसेनेचं मूळ ध्येय आम्ही विसरलेलो नाही आहोत. गणेश धात्रक असतील किंवा या मंचावरच्या संपर्क प्रमुखांच्या पासूनचे हे सगळे पदाधिकारी जे इथे थांबलेले आहेत. काही पदाधिकारी कुठे आहेत म्हटल्यावर मला गणेश दादा म्हणले ताई कुछ किनारे पे भी है, सोच रहे इधर के उधर इधर के उधर. दादा हो, किनाऱ्यावरच्या लोकांना किंवा जे बाहेरून असतात ना त्यांच्यासाठी म्हणून कधीच शर्यत नसते. लोक हुरियो त्याच्यासाठी करतात, लोक चेअरअप त्याच्यासाठी करतात जो मैदानात खेळत असतो. तुम्ही मैदानात खेळत असाल तर लोक तुमच्या सोबत असतात. आम्हाला आनंद आहे की धात्रक आणि ही सगळी मंडळी मैदानात खेळायला सज्ज आहे. शिवसेना तुमच्या सोबत आहे. आणि होय, अहोरात्र जेव्हापासून प्रवेश केलाय तेव्हापासून दर दिवसाला एक गाव करत फिरते. काल मी पुण्यामध्ये होते, आज मनमाडमध्ये आहे, उद्या नाशिकमध्ये आहे. उद्याचा एपिसोड अजून उद्या मी सुहासवरती एक शब्द बोलणार, एक शब्द, कारण आपली पद्धत आहे. कुणाच्याही आपण मागे बोलत नाही, इलाक्यात घुसून बोललं पाहिजे, घुसून दम करायला घुसून बोललं पाहिजे. तर आपला तो ना ते काय म्हणतात तो स्टाईल आहे आपला. राजे हो, या महाराष्ट्रांचा पाण्याचा प्रश्न, इथला मेडिकलचा प्रश्न, इथला कॉलेजचा प्रश्न, इथला शिक्षणाचा प्रश्न, इथली पाईपलाईन, या सगळ्या गोष्टी महत्वाचं. इथे एक बाबासाहेबांचं हॉस्टेल आहे त्यांच्या नावचं. मी मागच्या वेळेला आल्यानंतर त्या हॉस्टेलच्या तिथे गेले होते. अक्षरशः 7 इकडे तिकडे सरपटायला लागले होते. तिथलं काय केलंय, त्या बजेटचं काय केलंय ते मला कळलं नाही. विकासाच्या निधीच्या नुसत्या गप्पा मारल्या जात आहेत, बाता मारल्या जात आहेत, पण विकासाचं काय म्हटलं की ते टक्केवारीच्या मध्ये पुढे येत आहे. आता काही इतर मतदारसंघात गेले मी, किती टक्के बाबा, तर म्हणजे लोक 10%, 12%, 15%. मनमाडमध्ये टक्केवारी मला विशेषच वाटलं. इंटेल आणि आयबीची लोक असतील बरं का ताई, पोलीस ताई, 22%, 30%. आता हे कसं करायचं, हे सामान्य जनता आहे. 22%, 30%. म्हणजे सुहास अण्णा यू वन्ना कमिशन, अण्णा यू वन्ना कमिशन काय आहे. 22% जर इथं कमिशनवर जात असतील तर लोकांनी कामं कशी करायची. या सगळ्यांमध्ये मला अजून एकदा पुन्हा एकदा मनमाडमध्ये यावं लागेल, कारण माझ्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या मला अजून बऱ्यापैकी सांगता आलेल्या नाहीत. त्याच्या काही टेक्निकल कारणं होती, मला माहीत नाही की पण TV9 आहे. TV9चे विशेष आभार की तुम्ही आलाय तिथपर्यंत. पोचलं पाहिजे हो, पोचलं पाहिजे लोकांना, पोचलं पाहिजे. दादा हो, मला कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता, कुणाच्याही भावना दुखावण्याचा. पण तरी सुद्धा माझ्या बोलण्यामुळे कुणालाही वाईट वाटलं असेल, राग आला असेल, उपमर्द झाला असेल, चुकून माकून कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, तर अशा सगळ्या आयोजकांची, संयोजकांची, वक्त्यांची, श्रोत्यांची, नेत्यांची, कार्यकर्त्यांची, आजूबाजूला थांबलेल्या खबऱ्यांची यापैकी मी एकाची बी माफी मागणार नाही. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे, एवढेच सांगते, थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.